सगळे मस्त म्हणजे ते एकदम भारी वेल अँड गुड असणार आहेत. तर मित्रांनो, आजचा नवीन एक व्हिडिओ तुमच्यासाठी. तर काल जो पडला तो होता पहिला ब्लॉग, आज जो पडणार आहे तो आहे दुसरा ब्लॉग. पण फरक एवढाच आहे, काल जो ब्लॉग पडला तो एकदम नॉर्मल आपला ब्लॉग होता, म्हणजे आतापर्यंत व्हिडिओ का नाही काढले असं तसं ते सगळं होतं. आणि आजच्या ब्लॉगमध्ये तुमच्यासाठी एक रेसिपी आहे नवीन, खूप भारी रेसिपी आहे, खूप अप्रतिम रेसिपी आहे. आणि आय एम डॅम शुअर की तुम्ही नक्की ट्राय करणार आहे ती रेसिपी, तुम्हाला सगळ्यांना भरपूर आवडणार आहे. तर चला मग माझ्यासोबत मी तुम्हाला दाखवते की रेसिपी काय आहे, आपण काय बनवणार आहे आणि त्यासाठी काय काय लागणार आहे. तर चला व्हिडिओ कंटिन्यू करा. टंटडन. तर हे बघा तुम्ही बघू शकताय, तर ही आहे आपली रेसिपी. ह्याच्यामध्ये आहे गूळ, सुकं खोबरं खिसलेलं, गूळ कापलेला आहे, हे चणे आहेत जे आपण नॉर्मली स्टोअरमधनं घेतो खातो ते चणे, हे शेंगदाणे आहेत थोडेसे आपण रोस्ट करून घेतलेले आहेत, आणि याच्यामध्ये आहे काजू बदाम, तीळ, कापलेली खारीक सुक्की आहे. बरेच लोक ओली घेतात पण आपण सुक्की घेतली आहे कारण की आपल्याला अजून ह्याला मिक्सरमध्ये पण घालायचं आहे त्याच्यामुळं. तर ही कापून वगैरे घेतलेले आपण. आणि हे पिस्ता आहेत, हे पण आपण साफ करून कापून वगैरे घेतलेले आहेत. हे तीळ पण आपण साफ करून घेतलेले. बऱ्याच जणांना अंदाज लागलेला असणार आहे की आपण कोणती रेसिपी ट्राय करतोय, काय बनवणार आहे. तर आपली रेसिपी आहे ड्राय फ्रूट्सचे लाडू. तर आलं का नाही तोंडाला पाणी मित्रांनो, खरं सांगा. बऱ्याच लोकांना खूप आवडती ही रेसिपी, माझी वन ऑफ फेवरेट आहे, घरामध्ये सगळ्यांची फेवरेट आहे. आणि मोस्ट इम्पॉर्टंट ही फक्त फेवरेटच नाही, खायला भारीच लागतं एवढंच नाही, तर ते आपल्या शरीरासाठी पण खूप 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 भारी, खूप इम्पॉर्टंट आहे. कारण की म्हणजे भूक लागणं किंवा रक्तवाढीसाठी म्हणा, अशक्तपणा, प्रत्येक गोष्टीसाठी प्रत्येक इलाज आहे ड्रायफ्रूटचे लाडू. तर बरेच जणांची वेगवेगळी पद्धत असते बनवण्याची, सगळ्याची आपापली रेसिपी, आपापली पद्धत बनवण्याची. आमची रेसिपी कशी आहे, आमची पद्धत कशी आहे तुम्हाला मी दाखवते. व्हिडिओ कंटिन्यू आम्ही व्हिडिओ तुम्हाला दाखवतो, तुम्ही पण बघा आणि तुम्ही सुद्धा ट्राय करून मला कमेंटमध्ये नक्की सांगा या व्हिडिओच्या की तुम्हाला ही रेसिपी कशी वाटते. चला तर मग व्हिडिओ करूया कंटिन्यू, तुम्हाला मी दाखवते रेसिपी, तुम्ही पण बघा. मम्मी काय करते? आपल्याला लाडू बनवायचे ना, हा, हे थोडं गरम करून घेते, थोडं ते भाजून घेते. म्हणजे आपण ह्याच्यामध्ये कच्चं नाही टाकायचं का काही? कच्चं नाही टाकायचं, आपण थोडस त्याला ना भाजून घ्यायचं. एक खारीक आहे ना, ते थोडं तुपामध्ये भाजायची, थोडं खोबरं हे तूप टाकून भाजायचं. हा, आणि मग ते गरम करून घेतल्यानंतर त्याला थंड होऊ द्यायचं. नंतर मिक्सरमध्ये आपण बारीक करायचं. आणि नंतर मग ही गुळ आहे त्याचा मग पाक बनवायला ठेवायचा. ओके. त्याचा पाक झाला की मग त्या मिश्रण केलेलं, मिक्सरचं बारीक केलेलं ह्याच्यामध्ये मिश्रणमध्ये ते टाकायचं आणि त्याचे लाडू बांधायचे. म्हणजे मग मम्मी आपण ह्याला कच्चं नाही वापरू शकत काय सगळं सामान? कच्चं पण वापरू शकतात आपण, पण याला जर आपण थोडस भाजलं ना तर त्याची चव उतरते, याला अलग एक टेस्ट येते आणि टिकतात पण ते जास्त दिवस. आणि आपण जर कच्चं वापरले तर त्याला चव एवढी काय लागत नाही आणि टिकत पण नाही. अच्छा. हा, त्याच्यामुळे मग थोडं भाजून याला जर केले तर जास्त दिवस टिकतात. ओके. तर मित्रांनो बघा, तुम्ही ऐकलं मम्मीने काय सांगितले ते. तर हे बघा, इथं तीळ भाजून झालेले आहेत, तर गुळ कापून ठेवलेला आहे, इथं घीचा डब्बा आहे, घी म्हणजे सॉरी तुपाचा डब्बा आहे, गावचं गावरान तूप आहे ते. आम्ही गावी गेलो होतो ना, तुम्हाला तर व्हिडिओमध्ये बघितलंय, माहितीच असेल, तिथून आणलेलं आहे ते गावचं तूप आहे. तर तीळ झालेत भाजून, खोबरं चालू आहे भाजायचं. आता हे बाकीचे ड्रायफ्रूट पण भाजायचे राहिलेले आहेत अजून. तर हे बघा मित्रांनो, आपल्या लाडूसाठी इथं ना आपण गुळाचा पाक व्हायला ठेवलेला होता. तर हा पाक आपल्याला ना म्हणजे तार होईपर्यंत, एक तार येईपर्यंत ना बनवून घ्यायचा आहे. तर आपला पाक पूर्णपणे तयार झालेला आहे. आता आपण ह्याला उतरवणार आहोत आणि त्याच्यानंतर आपण जे आपण सगळे ड्रायफ्रूट्स एकत्र करून थोडेसे रोस्ट करून मिक्सरमध्ये वाटून घेतलेत ना, त्याची ही पावडर आहे, बघू शकताय तुम्ही. ह्याच्यामध्ये आपल्याला तो गुळाचा पाक आणून टाकायचा आहे गरम गरम आणि मस्तपैकी ह्याचे लाडू वळून घ्यायचे. चला तर मग आम्ही हा प्रोसेस करतो, तुम्ही व्हिडिओ कंटिन्यू करा. हे बघा मित्रांनो, ह्याच्यामध्ये गुळाचा पाक टाकलेला आहे आणि आता ह्याचे लाडू वळायचे चालू आहे. तिकडं आहे मम्मी, इकडं आहे पप्पा, ह्या दोघांचं चाललंय लाडू बनवायचं. आपण शूट करणार आहे फक्त, आपल्याला काही ह्यातलं येत नाही. तर हे बघा मित्रांनो, फायनली आपले लाडू बनवून तयार आहेत. तर चला मी तुम्हाला दाखवते फायनली आपले लाडू कसे झाले. तर हे बघा, तुम्ही बघू शकता आपले लाडू किती मस्त असे झालेले आहेत.
हे बघा किती भारी दिसतात, किती सुंदर दिसतात आपले लाडू. आणि हे बघा, हे म्हणजे ना आपण लाडू बांधले ना, त्याच्यानंतर आपण सगळे पंखे लावले होते, दोन्ही पंखे लावले होते आणि याला ना आपण हवेला ठेवलं होतं. तर हवेला ठेवल्यामुळे बघा कसे कडक झाले ते एकदम मस्त पैकी. हे बघा, ऐकलं तुम्ही, बघा कसे मस्त, म्हणजे आपण जे पाक त्याने मस्त पैकी आपलं शोषून घेतलेलं आहे सगळं आपलं मिश्रण आणि मस्त पैकी लाडू बनवून आपले तयार आहेत. तर तुम्हाला हे लाडू कसे वाटले नक्की मला कमेंट करून सांगा. तर मित्रांनो, अशी होती रेसिपी. नक्की कमेंट करून सांगा तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली आणि तुम्ही सुद्धा ट्राय करा आणि मला नक्की कमेंटमध्ये सांगा की तुमचे लाडू कसे झाले आणि तुम्ही रेसिपी ट्राय केली का नाही, तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली. तर चला मित्रांनो, व्हिडिओला करते इथंच एंड. व्हिडिओ आवडल्यास लाईक, कमेंट, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आपल्या चॅनलला शेअर करा तुमच्या फ्रेंड्स आणि फॅमिली सोबत. आणि प्लीज गाईज असंच सपोर्ट करा, असंच प्रेम करा, असंच विश्वास ठेवा आपल्या चॅनलवरती आणि असाच आशीर्वाद राहू द्या. आपल्या चॅनलला ग्रो होण्यासाठी हेल्प करा आणि भेटूया पुढच्या नेक्स्ट ब्लॉगमध्ये, नेक्स्ट व्हिडिओमध्ये नवीन एका रेसिपी सोबत किंवा नवीन एका डेली ब्लॉग सोबत. तोपर्यंत टेक केअर, बाय.